हे सुरके, मला आज नाश्ता मिळेल का? काय हो, नुसतं खादीच बघा तुम्ही. ती पोरगी एकटी तिकडे गेली नदीवर पाणी भरायला, तिची काळजी नाही तुम्हाला. ती काय कुठं गाव सोडून जाते वे? आणि मला सांग, तू अशा यरजाऱ्या मारून ती येणार आहे का? काय बी म्हण सुरके, तू आजकाल आहे का नाही काम चुकारपणाच करायला लागलीस. हो, मी काम चुकारपणा करते ना. घरातली कामं कोण करतं? स्वर्गात नाही येऊन माझा सासराच करतो, नाही का? तुमच्यासारखं तर गाव हुंगत फिरत नाही मी इकडं तिकडं. ए येडपटा, काय बी बोलतीस होय? गाव हुंगत फिरायला मी काय डोकार आहे का? एवढं राग कशाला यायला पाहिजे? खरं तेच बोलते मी. जरा तरी घरात पाय असतो का तुमचा? तर सारखं नुसतं गाव हुंगत फिरायचं. मला जर माहित असतं ना नवरासला बाहेर खेळली, तर मी लगीनच केलं नसतं तुमच्याशी. तुमच्याशी वाद घालून काय उपयोग आहे? एक तर पाणी पण आलेलं नाहीये, घरातली कामं तशीच राहिलीत आणि म्हणायचं एरझारा घालत बसती. तुमच्या नादाला लागून काहीच उपयोग नाही. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणे. घरातले तंटे सुटतात का तुम्हाला? पाण्याचं बघा. बायकोय कसं ऐकू कोणास ठाऊक. अगं ये, मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मला गावात फिरून सगळ्या तंट्यावर लक्ष ठेवावं लागतं. बाहेरचं तंट कमी, पण आमच्या घरातच लय तंट चालले ते. मला अशी हौस आहे की गावात कुणाचं तर तंट व्हावं, मी सोडवावं, ती राहिलं बाजूला आणि घरात मात्र रोजच भांडणं. अध्यक्ष 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 काय झालं काय झालं? अहो चला लवकर, लय मोठी मारामारी चालली. अरे मारामारी झाली. अरे वा वा देवा, लगेच तुलाच माझी काळजी आहे. मारामारी झाली रे. अध्यक्ष का? अहो नाचताय कुठं? इथं का माझ्या लग्नाची वरात आली वय? अहो चला लवकर ती मारामारी सोडवा आधी. पण मला सांग, मारामारी कुठे चालली आणि कोण कुणाला मारतय ते सांग मला व्यवस्थित. अहो अध्यक्ष, त्या दिनेच्या घरी दिन्याची बायको दिन्याला हातपाय बांधून किंवा मारतीया. आज दिन्या नुसताच कंपतूया. चला लवकर. दिन्याची बायको दिन्याला दार लावून मारती आणि दिन्या कंतोय. अरे मग वेगळीच भानगड दिसती मला. थंडी गारठ्याचा दिवस आहे पण म्हटले. अहो मला बी तसंच वाटलं अध्यक्ष. जेव्हा मी दाराच्या फटीतनं वाकून बघितलं तेव्हा मला कळलं. अहो ती बिचारी दिन्याला हातपाय बांधून किंवा मारतीया. ती बिचारा हाकनाक मरल. चला लवकर. अरे मग गेलं पाहिजे आपल्याला, नाही तर हाक ना एखाद्याचा जीव जाईल. अहो अध्यक्ष काय झालं? अहो असंच कुठं कापड बिपड घालायला का नाही का तसंच? अरे माझं असंच होतं, भांडणं म्हणले की मला काय सुचतच नाही बघ. हो, मला शेड घातला पाहिजे. मी लगेच आलो. आपण लगेच या. चल लवकर, आता काय होईल माहिती का? आपण जायच्या आधी तिथे जीवाला काय होऊ नये. चला चला. अगाव तसे सोड मला, तुझ्या पाया पडतो. ते रश्मीचा माझा काय बी संबंध नाही. आता गाव बोंबलायला लागले आणि काही संबंध नाही वे. कसा संबंध नाही हो? गाव? अगं मी रोज गावात आहे, मला माहित नाही. आणि तुला घरात बसून कसं काय कळलं? ही डॉली आहे डॉली, पुराव्याशिवाय बोलत नाही. हा, माझ्याकडे तुमची क्लिप आहे. क्लिप? अगं मी क्लिपच वापरत नाही. हो? तुझी डोक्यातली क्लिप पडली असेल. व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडं. कळ ना, डोक्यातली क्लिप ना मग. व्हिडिओ क्लिप? आणि ती पण माझी? अगं नक्कीच तुला कोणीतरी ए करून दाखवली असेल. ए वगैरे काही नसतंय. तुम्ही लई बोलू नका. असली क्लिप आणि तुम्ही काढून द्याल वे. हा, अहो तुमचं काय कारभार चाललेत ना ते मला काही माहित नाहीत वे. तुमची चांगली खोडच मोडते का नाही बघा 4 माणसांना बोलवून. लई उड्या मारू नका. अयो अयो अयो. अगं ऐक बघ, एक तर मी गंगेवानी पवित्र आहे. ही फक्त खोटच निघू दे, मग तुला धावतो. अहो एवढा चांगला व्हिडिओ आहे तरी पण खोटच वाटतंय तुम्हाला. अगं मग धाव तरी ते व्हिडिओ. व्हिडिओ दाखवणारच आहे 4 चौकात, म्हणजे तुमचा रंगेलपणा उतरेल की चांगलाच. अयो अयो. अगं ऐक की, अगं मग ते 4 माणसं तरी बोलव आणि काय तर सोक्ष मोक्ष लावून टाकी एकदाचा. अहो लावणारच आहे. 4 माणसं तरी येऊ दे की. नाही तुमचा रंगेलपणा उतरवला ना तर नावाची डॉली नाही डॉली. अयो अयो. धावा धावा धावा. मावा तिच्या आईला आता गावात आणि मावा कोण ऐकतोय? हा आवाज तर मला दिनेच्या घरात न दिसतोय. म्हणजे माव्याचा सगळा स्टॉक दिनेकडेच असतात. अरे काय दिन्या, माणसं मावा चोरून निघत्यात, तू वरडून निघतोयस होय? जाऊ दे, आता मला ह्यो माव्याचा स्कॅम ओपन केलाच पाहिजे. चला. लागतंय डोली, अगं मारू नको लागतंय.
आईला ह्यो माव्याचा नाही तर माराचा प्रकार आहे वाटतं. काय ह्यो प्रकार? अरे देवासारखा रे आलाच बाळ्या. ओ वहिनी, अहो ह्याला असा का बांधलाय? यांना आली मस्ती. देवा, कुस्ती? आणि आता हातपाय बांधून कशी काय कुस्ती करणार? अरे बाळ्या कुस्ती नाही ती मारती मला. बाळ्या तूच सांग मी कधी वागलोय का? शी, शेवगा हागलोय का? अरे दिन्या, हे असलं घाणेरडं ऐकायला इथं आलोय का मी? वहिनी, ह्यो लय घाणेरडं बोलतोय, ह्याला अजून हाना. अरे देवा, अरे काय आवडतात अगं टवळे. त्या रश्मीला जाऊन विचार काय खरं काय खोटं तीच सांगेल तुला. मी दोघं बी 12 गावचं पाणी पिलेलं दिसतंय. रश्मीला तर दिसू देच, हो बांधणारच आहे तिला. आणि दिसली ना, नाही रिचली ना तर नावाची डॉली नाही डॉली. हा, ध्यानात ठेवा. अरे दिन्या, सोन्यासारखं घर आहे, सोन्यासारखं संडास आहे, आणि लाज वाटत नाही का तुला शेवगा हाकलोय का विचारायला? अगं टोले, वाटलंस मला अजून 2 मार, पण ह्याच पहिले तोंड बंद कर. अय्यो, ओय, धावा, धावा, वाचवा कोणीतरी, नाहीतर मी हिथंच मरीन. धावा, काय अय्यो. झालं? काय झालं? बया, रश्मीचा बाप कशाला आला इथं? त्याला काय समजली की काय माझ्या नवऱ्याची भांडगड? बया, समजली असेल ना, आता काय कर नाही बया. हो अध्यक्ष, अहो बरं झालं तुम्ही एकदम टाइमवर आलाय. ह्यो दिन्या काय बी घाणेरडं बोलतोय. डॉलीबाई, तो घाणेरडा बोलला म्हणून बांधून मारतोय त्याला कोण? नाही ना, मला सांगा, जर हे तुमचं बघून जर आमच्या बायका आम्हाला असंच करायला लागल्या तर आम्ही काय करायचं? डॉलीबाई, पहिले सोडा बघू त्याला, सोडा पहिलं. आणि दिन्या, तो असं काय घाणेरडं बोलला रे की तुझी बायको तुला हातपाय बांधून मारतीय? अवा अध्यक्ष, मी बोलतोय एक आणि ही ऐकते एक. अहो कुठे या बैराच्या नादाला लागताय? हे, अरे बायरा कुणाला म्हणतोयस रा? बायरा असेल तुझा बाप, बायरा असेल तुझी आई, बायरे असेल तुझी ही बायको, बायर तुझं अख्खं खानदान. मला जर का बायरा म्हणलास ना तर ताणून मारी. अध्यक्ष येऊन पत्ताच तयार झाला बरं का. चल बाळा. ए बाळ्या, अरे बाबा तू ग बस की जरा. अध्यक्ष, तुम्हाला जर का कोण बायरा म्हणलं तर चालेल का? आज या, तू असं कर, ह्याला घेऊन जा, नाहीतर ह्याचं मिटावता मग इथं माझीच मिटेल. हो, जा घेऊन. अध्यक्ष, ह्यो अन्याय आहे माझ्या, लक्षात ठेवा. चल तू. अध्यक्ष, बरं दिन्या, काय भानगड आहे बाबा? डॉलीबाई, का मारत होता तुम्ही त्याला? सांगा बघू. धाव आता ते व्हिडिओ. अवा अध्यक्ष, हिला कोणीतरी कसला व्हिडिओ पाठवलाय आणि ती संशय घेऊन ही मला गुर्रागत मारतीया. व्हिडिओ? कसला व्हिडिओ? डॉलीबाई, दाखवा बघू मला व्हिडिओ तो. हे बघा. डॉलीबाई, त्याला अजून हाना. माझ्या पोरीला नादाला लावतो तुम्ही, हाना तुम्ही. अवा अध्यक्ष, तुम्ही तंटा मिटवा आला का वाढवाय आलाय? आणि मला तरी कळू दे की माझा कसला व्हिडिओ आहे तो. अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला, लाजा. अहो बहिणीप्रमाणे, सॉरी, अहो बहिणीप्रमाणे आहे रश्मी मला, बहिणीप्रमाणे. अहो सकाळी देवपूजा करायला पाण्याला नदीवर चालत निघाली होती, पण तिला मी मदत केली. यात माझं काय चुकलं? आणि हो अध्यक्ष, अहो एकमेकाच्या पाया पडणाऱ्या वारकरी संप्रदायाची माणसं आपण, आणि हो असला घाण विचार माझ्या मनात तर येईल का सांगा की? बरं माझं सोडा हो, तुमचा माझा विश्वास नाही, पण तुमचा तुमच्या पूर्वीतर विश्वास आहे ना? माझी पोरगी नाही त्यातली. ही कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा म्हणून
व्हिडिओ काढलाय. मला फक्त नाव कळू दे त्याच, बघतोच त्याच्याकडे. बरं डॉलीबाई, मला सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला कोणी? सदानंद भाऊजींनी मला हा व्हिडिओ दाखवलाय आणि आणि माझे कान भरलेत. असं बघतोच त्या साधाकडे. अहो अध्यक्ष, अहो माझं काय नाही हो, पण तुमच्या रश्मीचं अजून व्हायच आहे. उगाच तिची कशाला बदनामी करायची गावभर? बरं दिन्या आणि डॉलीबाई, शेवट पोरीची जात आहे, त्यामुळं हा विषय इथंच राहू द्या. त्या सदाला मात्र मी बघतो. आणि डॉलीबाई, अहो असल्या किरकोळ संशय घेऊन आपल्या संसाराचं वाटोळ करणार का तुम्ही? अहो आपला संसार सुखाचा व्हायला आपल्या माणसावर आपला विश्वास पाहिजे, आणि ते विश्वास असेल ना तरच संसार सुखाचा होतो. त्यामुळं असं कोणीतरी काहीतरी सांगायचं आणि आपण ऐकायचं आणि असं आपण गैरसमज करायचा, असं परत करू नका. म्हणजे संसार तुमचा सुखाचा होईल. काय दिन्या? आणि तुम्ही एक काम करा, तुमचं आता चुकलंय, तुम्ही त्याची माफी मागा. हा दिन्या, मी येतो. सुखानं संसार करा, माफी मागा. येऊ का? चुकलं माझं. अगं एवढं मारल्यासारखं नीट माग तर माफी, पाय धरून. काय माझ्या हातात बात आहे ना? हा जा जा, केलं माफ तुला. बरे हा, गप्प बसायचं. माझं नाव काय आहे? डॉली. माझ्या समोर सर्वांचा आवाज होतोय खाली. जावा तिकडे. अगं संशयावरनं एवढं कोण मारतं वय? मला नाही आवडणार तुम्ही दुसऱ्या पोरीला आपल्या गाडीवरनं फिरवलेलं. अगं म्हणजे आता एखाद्याला मदत पण करायची नाही का? आपल्याला कोण करतं का मदत? हा, आणि आपणच कशाला दुसऱ्याला मदत करायची? तुला काय अडगे ते अडगे राहायची, कळलं का? गप्प बस जरा व्हायचं. अयो अयो, पहिल्यांदा जाऊन त्या सरपंचाकडनं पगार आणा, नाहीतर या सरपंचाला पण ना पट्ट्यानंच हाणणार आहे बघा. अगं बाया, तो गावचा सरपंच हाय. तो काय तुझा नवरा आहे का मार खाऊन गेला? तुम्ही ना जास्त बोलू नका, गप्प बस जरा व्हायचं. सध्या तुला नाही रस वाटणार मी. ह्या एका एका वळाचा बदला घेतो का नाही बघ. तुझा नाही कार्यक्रम लावला तर नाव माझं दिल्या नाही. गप्प बस जरा व्हायचं. अगं मलम लावतीस का माझं कातडे काढती? असं जरा प्रेमानं लाव की मलम. प्रेमानं लाव. लावते की बरोबर. फिरवा की अजून पोरींना गाडीवर. त्या रश्मीला तर बघणारच आहे, तुम्हाला पण बघते का नाही बघाच आता. कसं होतंय आता, कसं होतंय? अयो हा? अयो, अगं बाई आता नाही फिरवत कुणाला गाडीवर, मग तर झालं. अयो अयो अयो, हा या या यार, तुला काय सांगू इक्या, लेर बायकोनं मारलं या, पर कंटू या. अरे एवढं सगळं झालं आणि तुम्हाला एका शब्दानं पण सांगितलं नाही बरं? अरे मी कोण आहे? यार दुखते, तू अजून मारला का? बायकोनं लय हंड पर वळ उठला अंग, तुला काय सांगू. अरे वहिनींचं प्रेम आहे तुझ्यावरचं, म्हणून एवढा तुला रटाळलाय. प्रत्येक बायकोला आपला नवरा फक्त आपलाच असावा असं वाटतं. अरे घेणं न देणं आणि खंडी लावून येणं, असं झालंय माझं. तू चल, त्या सध्याची आपल्याला खोड जिरवायची आज. तू चल चल तू. आया या या, काय वहिनी, काय चाललंय मग? सदाभाऊ आहे का घरात? अहो नाहीत ते घरात. नाही ते वय. अहो घरात काय कोणाचं लगीन बिगीन काढले काय? आता कुणाचं करता लगीन? मग वास्तुक शांती? अहो हाईच घर पडाया झाले आणि त्याची वास्तू शांती करायची वय. मग कोणाचं जावळ म्हणजे असलं काय आहे का? अहो घरात पोर बाळ नाही, कुणाची करायची मुंज? पण तुम्ही असं का विचारताय? अहो काल सदाभाऊला बाहेरल्या साड्या घेताना बघितलं आपण. कर हो, आणि एक साडी 1-1.5 हजाराची असेल आहे की नाही? अहो नाही तर काय, अगं बाया, ह्यानी साड्या घेतल्या. आम्हाला वाटलं तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रमच आहे म्हणून साध्याने एवढ्या साड्या आणल्या त्या. ह्यांनी साड्या घेऊन दिल्या कोणाला? घरी तर आणल्या नाही हो. पण तुमच्या घर साड्या आल्याच नाही तू वहिनी. अहो मग साड्या गेल्या कुठं? अगा या 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 या, अहो जरा लक्ष घाला वहिनी, कुठं पाणी मुरते जरा बघा. हो तर काय, शेवटी कसं बघा, आम्हाला आपली तुमची काळजी वाटली कर म्हणून तुम्हाला सांगायला आली आहे. पण तुमच्या दोघात भांडण लावायचा आमचा हेतू नव्हता. खरं आहे का नाही? हो.
आल्यावर जरा चौकशी करा, नक्की घोटाळा होईल परत. येऊ का? घरात 1 रुपया मागितला तर द्यायला ह्यांचं तोंड वाकडं होतंय. आणि 4 साड्या घेऊन कोणच्या सटवीला दिल्यात ना, येऊ दे ह्यांना. रानात गेली नाहीस मी अजून. जाते की रानात, म्हणजे तुम्ही गुण उधळायला मोकळं व्हाल गावात. काय केलं मी? काय झालं? थांबा की सांगते तुम्हाला काय झालं. या इकडं काय केले सांगते तुम्हाला. या कुठल्या सटवीला साड्या दिल्या? कुठल्या साठवला? 4 साड्या घेऊन कुठल्या सटवीला दिल्या तुम्ही? आईला ही तुम्ही भांडणं गावात काय मारामारीची साथ आली का काय मला काय कळेनच. च्या गावात ही मरतोय वाटतं, अध्यक्षाला जाऊन सांगितलं पाहिजे. कोणाला दिल्या तुम्ही? कुणाला दिल्या साड्या तुम्ही? कुणाला साड्या दिल्या? कुठल्या साड्या? तुझ्या काय गोळ्या चुकलीत का काही? अगं इथं लेग्याची नाडी घ्यायला पैसा नाही माझ्याकडे. कुणाला साड्या देतोय मी तुझ्या? खोटं खोटं बोलायचं नाही सांगू ठेवते. करून करून खोटं बोलता. खोटं बोलता होय? एवढी गुणाची माझी पोर, पण त्या हरामखोर सध्यानं व्हिडिओ काढून नालायकपणा केलाय. देव त्याला चांगलीच सजा देव. नाही मी म्हणतो अशा मनोवृत्तीच्या माणसाला देवाने सजा दिलीच पाहिजे. अध्यक्ष का रे? अहो अध्यक्ष पहा लवकर, स्वतःच्या घरी जायचे आपल्याला. का आता कुठं आग लागली? अहो अध्यक्ष सध्याच्या बायकून नको इतका सगळ्याला तू लावलाय. काय सांगतोस? देवानं माझं ऐकलं रे. अहो अध्यक्ष नाचताय काय, ती मरल तिकडे, चला लवकर. अरे जाव जरा दामाने, ती बी लय गुणाचा आहे, खाऊ दे जरा त्याला मार. काय चला चला मरल आवती. इकडे या पहिलं खाली तुम्ही. या म्हणलं ना खाली तुम्हाला. अगं मस असल्या का दणा दणा मारलंस का? येडी झालीस का काय? दाना मारल्याशिवाय मस्ती उतरणार नाही तुमची. म्हशीपेक्षा जास्त मारणार आहे तुम्हाला मी. खाली या पहिलं तुम्ही. नाही. कुणी काय तुला सांगितलं? मला का आणतेस? काही येडी झालीस का? गोळ्या चुकल्या तुझ्या? नाही बाबा. तुम्ही खाली या म्हणलं ना. या खाली लवकर. सांग की तू तरी. छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ कैसे लूप किया जाए. हो अध्यक्ष अहो चला लवकर, हे तर नटापटा करत बसलाय वे. अहो ती मरल तिकडे. अरे जाव रे, जाऊ निवांत जरा, खाऊ दे त्याला मार. जाऊ की तू काय गडबड करतोय जाऊ. हान बेरा लहान, मला नको बेरा लहान. चला 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 बघा काका, मरल अहो ती मरल. आरतीचा पग डोळा फोडला की राव, इतकं कोण हाणत कधी? काय झालंय काय बायकाच समजणच. नेबार नवरेसनी पडावती त्या. कुठला रोग आलाय का गावात, काय झालंय काय समजणच मला तर. कोण आहे र? मी असताना माझ्या गावात तंटा? बघा की. ओ तंटामुक्ती अध्यक्ष, शिव आमच्या नवरा बायकोचा मामला आहे. तुम्ही मध्ये बोलायचं नाही. मला काय काम धंदा नाहीत म्हणून मी तंटामुक्ती अध्यक्ष झालोय. ह्यो एवढा मार खातोय म्हणजे हेनं काहीतरी भानगड केलेलीच असणार. अव ह्यांना वर्षात 1 साडी घ्यायचं म्हणलं तर होत नाही. आणि 4 साड्या घेऊन कुठल्या सटवीला दिल्यात विचारा यांना. अग कुठल्या तवा काय येडी झाली यार? 4 साड्या? अहो ह्यो साधा 10 रुपयाचा चहाचा कप कुणाला पाजत नाही, आणि एखाद्या बाईला 4 साड्या घेतोय म्हणजे हा बाई बी तशी लय भारीच असणार आहे बरं का. आग लावे.
अरे इथं आग इजवायला आलायस का पेटवाय आलायस बाबा? आजकाल तुझा आहे ना वाढीवपणालाही चाललाय तो बंद कर आधी. काय अरे बाबा मी काय केलंय? काय केलं? माझ्या पोरीचा व्हिडिओ काढून त्या दिनेच्या बायकोला दाखवलं का नाही? ए सदा, माझी पोरगी काय रस्त्यावर पडली रे? बया म्हणजे आता तुम्ही ही बी काम करायला लागला वय, पोरींचा व्हिडिओ काढायला लागला वय? अगं नाही. म्हणजे ती पोरं म्हणत होती ना, ती काय चुकीचं नव्हतं. कंची पोर कुणी कान भरले तुझं? नाव सांग त्यांचं. आम्ही सांगितलंय तुझ्याबद्दल तसं. कोण रे तुम्ही? आणि मी काय बिघडवलं होतं तुमचं? काय बिघडवलंय? अरे कशात काय नसताना ह्यांच्या पोरीवर माझा व्हिडिओ काढलास आणि माझ्या बायकोला दाखवलास. अरे अख्खं गाव नावच त्यांच्या पोरीला. कधी मान वर करून बोलत बी नाही ना, कधी दुसऱ्याकडे बघती. आणि अशा पोरीची तुम्ही बदनामी करता होय रे? अरे तिच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेत तिला. अरे चांगल्या दुधात कुणी लिंबू पिळतं होय रे? बया अजून काय काय पराक्रम करून ठेवलेत ह्या माणसाने काय माहिती. अरे सदा, अशी कुठल्याही पोरीची बदनामी करू नये. एखादं काही वावगं दिसलं तर समजून सांगावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो आपण. महाराजांनी प्रत्येक आया बहिणीचा सन्मान केला. आपण स्त्रीची इज्जत केली तर समाज आपली इज्जत ठेवल. अरे एखाद्या विषयी खोटं पसरवल्यावर कोणाकोणाला कसा आणि काय त्रास होतो हे तुला कळावं म्हणून हे सगळं आम्ही केलं. अरे तुझ्यामुळे का मला माझ्या बायकोनं पट्ट्यानं मारलं. दाखवू का तुला? ह बघ, पाटणला का वळ उठले तर. खरंच होय? का खोटं बोलतोय मग? ही होतं साक्षीला विचार हेच नाही. तो पट्टा द्या इकडं. त्यांची चांगली पाठ सोलपटून काढते आता. अहो मी तर म्हणतो कातडा काढा हेच, ही एवढ्या लायकीच आहे. ए बया चुकलं माझं. परत नाही असलं काय करत. कराल की आता. आता हितनं पुढे तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा येळ देते का बघा की. बरं मला सांग, अरे पण तू हे केलंस का? अहो त्या दिवशी अध्यक्ष डेअरी मध्ये नाही तसलं बोलतय, डिवाचतय बिनकारणाचं म्हणून. अरे शिस्तीसाठी बोललो होतो. आपण शिस्त पाळली तर समाज शिस्त पाळेल, आणि समाजाने शिस्त पाळली तर देश शिस्तीत चालेल. आणि शिस्त ही काळाची गरज आहे लोकशाही असलेल्या या आपल्या देशात. आणि लय होतय. अरे बाप सरपंच ही तू नव लागला भाषण द्यायला. चला का माहिती आपल्याला, मोकळं आपण. चला. ओ तुम्ही काय बघत बसलाय? उठा ती खुरप घ्या आणि चला माझ्यासोबत रानात भांगलायला. 4 पैसे तरी येत्यात, व्हिडिओ काढत्यात. उठा. आता माझ्या जनसंपर्काचं काय वयाचं? आण खुरप. दोन हाना पण बुढारी म्हणा, अरे 2 हाना पण बुढारी म्हणा, अरे 2 हाना पण बुढारी म्हणा, 2 हाना पण बुढारी म्हणा.